शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात तिसऱ्या मिनिटाला वेताळमाळच्या प्रथमेश पाटील यानं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून जोरदार चढाया झाल्या। वेताळमाळच्या खेळाडूनं चेंडू हातानं हाताळल्यानं मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी दिलबहारला पेनल्टी दिली। दिलबहारच्या सनी सनगर यानं मिळालेल्या संधीचा लाभ उठवत अचूक गोल नोंदवून वेताळमाळ संघाशी 1-1 अशी बरोबरी साधली। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून चढाया झाल्या, मात्र दोन्ही संघांना संपूर्ण वेळेत गोल नोंदवता आला नाही। अखेर सामन्याच्या निकालासाठी पंचांनी टाय ब्रेकरचा अवलंब केला। यात वेताळमाळ तालीम मंडळाच्या प्रणव कणसे आणि संदीप पोवार यांनी गोल नोंदवले। तर प्रथमेश कांबळे, साहिल निंबाळकर यांनी मारलेले चेंडू दिलबहारचा गोलरक्षक शुभम घराळे यानं रोखले। तर दिलबहारच्या सनी सनगर, रोहन कांबळे, राजेंद्र सिंह, सतेज साळोखे यांनी मारलेले चेंडू वेताळमाळ तालमीचा गोलरक्षक आयुष चौगले यानं रोखले। वेताळमाळचा गोलरक्षक आयुष चौगुले यानं 4ही गोल उत्कृष्टरित्या रोखल्यानं वेताळमाळ तालीम मंडळानं हा सामना 2-0 अशा गोल फरकानं जिंकला। या सामन्यात सामनावीर वेताळमाळ तालमीचा गोलरक्षक आयुष चौगुले ठरला, तर दिलबहारचा गोलरक्षक शुभम घराळे हा लढवय्या खेळाडू ठरला। दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळानं 4-0 गोलनी बीजीएम स्पोर्ट्सवर एकतर्फी मात केली। खंडोबाच्या कुणाल दळवीनं 3 गोल मारून हॅट्रिक साधली, तर केवल कांबळे यानं 1 गोल नोंदवला। या सामन्यात खंडोबाचा कुणाल दळवी सामनावीर, तर बीजीएम स्पोर्ट्सचा अभिराज काटकर लढवय्या खेळाडू ठरला। उद्या बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यातील सामना 2 वाजता, तर संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यातील सामना सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे।